वेलकम बॅक. लास्ट टाइम मी तुमच्यासोबत क्वीन ऑफ टीअर्स या ड्रामाची स्टोरी शेअर केली. नॉट एक्झॅक्टली स्टोरी पण वॉट आय फील अबाउट इट. नेक्स्ट ड्रामा जो मी बघितला माझ्या लिस्टमधला तो पण खूप स्पेशल ड्रामा आहे. सो टू स्टार्ट विथ, वेन एवर वी स्टार्ट विथ समथिंग न्यू वी स्टार्ट विथ क्लासिक थिंग्स. सो दिस इज ऑल्सो अ क्लासिक ड्रामा जो मी सजेशन थ्रूच पाहिला. सो माझ्या फ्रेंडने त्याने मला सजेस्ट केला, बट वेन शी सजेस्टेड शी वॉन्ट मी की बघ तू बघशील तर watch it when you're in your right mindset because this drama is little dark. It's actually a lot darker if you see it. So मी पण hesitant होते, पण somehow after Queen of Tears मला असं वाटलं because Queen of Tears also had a darker shade, like because of her terminal illness and all that. So I thought ki maybe now I'm in the mindset where I can just watch something for the fun of it. So I went ahead and I started watching this drama. I think I started parallelly with Queen of Tears to start with, and the drama I'm talking about is Goblin, or the Guardian, the Lonely God. सो नावावरून तुम्हाला कळलं असेल. आय थिंक बऱ्याच लोकांना हा ड्रामा माहीतही असेल बिकॉज इट्स व्हेरी व्हेरी फेमस, एस्पेशली फॉर इट्स म्युझिक. येस. सो ड्रामाबद्दल बोलायचं तर ॲज आय सेड नावावरून तुम्हाला कळलं असेल की फिक्शनल ड्रामा आहे. अँड द स्टोरी ऑफ ड्रामा इज अ लिटल मायथॉलॉजिकल मे बी, बट या सो the story is, so Goblin is as the title suggests, it's a god, but he is basically cursed to immortality for some things that he did in when he was a warrior in his past life, and now he has this sword like stuck in his chest, and that can be drawn out only by his bride. So lonely god because he's cursed to immortality, because he has to see, त्याला बघावं लागतं all his dear ones passing by, and he keeps living, and he has to keep that a secret. So only few people know की तो असा आहे. आणि there are very funny things that त्याने लँड बाय केलेल्या असतात, and now they are already so expensive, that's why he's very rich also. आणि so he keeps moving places to places uh, for lifetimes. So now he's back here, आणि ही सो खूप सारे छान एलिमेंट्स आहेत या सिरीजमध्ये. दो बिकॉज ग्रीम रिपर्स पण आहेत, अँड द ग्रीम रिपर दॅट गॉब्लिन इज स्टेइंग विथ, he is very he's also a very famous actor. The goblin who the actor that has played the goblin, he's also a very famous actor, and they're both very good looking. So त्यांना एकत्र बघायला छान वाटतं. त्यांची फ्रेंडशिपची केमिस्ट्री पण खूप मस्त आहे. You know, that love and hate friendship kind of thing, that they cannot tolerate each other but still they have like soft corner for each other kind of friendship. So that's very sweet. आणि बिकॉज ग्रीम रिपर्स आहेत, सो इट्स अ लॉट अबाउट डेथ मेनी टाइम्स. आणि सो बऱ्याचदा मी काही गोष्टी फास्ट फॉरवर्ड केल्या बिकॉज दे वर टू हेवी फॉर मी टू ॲक्च्युली वॉच कम्प्लिटली. काही इमोशन्स खूप हेवी होऊन जातात, ते मी काही वेळेला फास्ट फॉरवर्ड केले. बट ओव्हरऑल छान आहे. पण त्यांनी ते ट्राय केलं आहे टू हँडल इट इन अ लाईटर वे, बट स्टील काही गोष्टी वेन इट कम्स टू डेथ रिलेटेड गोष्टी, पार्टिंग, ग्रीफ, तर ते लाईट होऊच नाही शकत मला वाटतं. सो येस. त्याच्यानंतर once that is done, what is the next thing? Yeah. So also the story of Goblin's bride and Goblin, the love story, it's so sweet. So of course he's waiting for Goblin's bride to actually die, but तिला माहित असतं की ती गॉब्लिन्स ब्राईड आहे. तिला लहानपणापासून लाईक घोस्ट्स पण दिसत असतात, ते त्यांच्याशी बोलत असते, आणि ती तशी तिची स्टोरी खूप पिटिफुल आहे, पण ती खूप चेअरफुल असते. शी इज द वन हू सीज ब्राईटर साईड काइंड ऑफ अ गर्ल. आणि
ती ती जेव्हा याला भेटते फर्स्ट टाइम आणि तिला नंतर कळतं की ही इज द गॉब्लिन. सो सो ती खूप लहान दाखवली आणि तो तसा मोठा दाखवलाय एजने. सो शी स्टार्ट लाईक ती फर्स्ट टाइमच त्याला आय लव्ह यू बोलते, लाईक innocently, not because she loves him, not because anything else, but because she knows that she is his bride and they're destined to be together, because she has heard these stories from uh, ऑल दीज इयर्स चाइल्डहुड पासना की असं असं आहे की शी इज गॉब्लिन्स ब्राईड. सो आणि मग ती त्याला कन्व्हिन्स करत राहते टू मॅरी, आणि तिला त्याचा एंड रिझल्ट माहीत नसतो फॉर सम रिझन आहे. तर त्या इनोसंट वेमध्ये ती त्याला कन्व्हिन्स करत राहते. तिला हे माहीत नसतं की शी इज द रिझन ही इज गोइंग टू डाय and vanish from the world, and it's good thing for him. But so uh, ultimately they do start dating, they do fall in love, but mug then comes this sad reality and how they go about it. आणि ते सगळं त्यांचं रिलेशनशिप खूपच क्यूट आहे, त्यांची केमिस्ट्री खूपच क्यूट आहे, बिकॉज त्यांच्यात हा एज गॅप आहे. तो ही इज लाईक अ गार्डियन फॉर हर अँड देन अगेन ही इज हर लवर ऑल्सो. तर ते इक्वेशन खूप छान मेंटेन केलंय त्यांनी. आणि द ॲक्ट्रेस ऑल्सो इज व्हेरी गुड, शी इज रिअली गुड आणि शी इज व्हेरी एफर्टलेस आय बिलीव्ह वेन शी ॲक्ट्स. सो तुम्हाला बघायला खूप छान वाटेल. प्लस द स्क्रीन प्ले, मग स्टोरी जी पास्ट आणि फ्युचरमध्ये अशी फिरत राहते, बिकॉज ऑफकोर्स नाव गॉब्लिनचे लाईक गॉब्लिन अगेन ही वॉज इमॉर्टल फॉर इयर्स इन इयर्स. सो त्याच्या पास्ट लाईफमधले लोकां हॅव लाईक त्यांचा ऑलरेडी रिबर्थ झालाय, तर ते त्याला भेटतात. तर मग त्यांच्या स्टोरीज, सो ते मध्ये मध्ये पास्टमध्ये जातात. सो ती पण एक सस्पेन्स उलगडत जातो आणि त्या सगळ्यांचं एकमेकांशी वाय दे आर ओनली कमिंग टुगेदर त्याचं एक रिलेशनशिप बिल्ड होत जातं. आणि त्या सगळ्याचे त्याच्या स्टोरीशी त्याच्या इव्हॉल्वमेंट, त्याचं इमोशनली ऑल्सो इव्हॉल्व्ह होण्यासाठी, पर्सनली इव्हॉल्व्ह होण्यासाठी पण रिझन्स आहेत. ते सगळं कळत जातं. तर आर मेनी थिंग्स दॅट यू कॅन लर्न फ्रॉम इट ऑल्सो. पर्सनली यू कॅन टेक इट आउट. आणि खूप उशिरा जाऊन वेन आय स्टार्टेड वॉचिंग सिरीज ऑफ किम मिन जे, and I really like Kim Min Jae. He's also one of the really good actors and he's a rapper singer also. But मला रिअलाइज झालं की ही हॅज, तेव्हा मी त्याचा जस्ट असंच बायो वाचायला गेलं तेव्हा मला कळलं की ही हॅज प्लेड अ पार्ट इन गॉब्लिन. सो देर इज दिस ओल्ड किंग in Goblin story, in his past life story, where the king has been played by Kim Min Jae. So he's also there. So if तुम्हाला कधी रिअलाइज नसेल झालं तर. आणि त्याने पण खूप छान काम केलंय ऑफकोर्स. आणि दॅट टाइम ही मस्ट हॅव बीन रिअली यंग. सो ओव्हरऑल खूपच ऑसम सिरीज आहे. वेगळी आहे, फिक्शनल आहे. जर तुम्हाला फिक्शनल बघायला आवडतं तर तुम्हाला नक्की आवडेल. बॅकग्राऊंड म्युझिक एक नंबर आहे. स्टोरी खूप मस्त आहे. ओव्हरऑल सगळ्या कॅरेक्टर्सची केमिस्ट्री छान आहे. ॲज आय सेड की थोडं डार्क होतं, बट यू कॅन फास्ट फॉरवर्ड अँड वॉच ॲट टाइम्स. सेम ॲज अदर सिरीज दॅट आय हॅड सजेस्टेड. 16 एपिसोड्स आहेत. वन अँड हाफ आवरचा एक एपिसोड आहे. सो यू कॅन वॉच टाइम घेऊन. आणि कॅनडा थोडं थोडं त्यांनी त्यात शो केलंय. सो आणि ते पास्ट आणि फ्युचरमधले जे सीन्स आहेत. हां, आणि ही कॅन टेलिपोर्ट, बेसिकली गॉब्लिन कॅन टेलिपोर्ट. आणि ही हॅज टू लाईक वेन शी ब्लोज कॅन्डल और समथिंग, देन ही it's like she is asking for him and he just like he appears there. He has no choice in this. त्याला तिथे जावंच लागतं. इट्स लाईक अ जीनी काइंड ऑफ थिंग तसं. सो ह्या गोष्टीमुळे खूप छान क्यूट सिच्युएशन्स फॉर्म होतात आणि ते पण बघायला खूप मजा येते. पण ते त्यांनी छान इनकॉर्पोरेट केले आहेत. आणि सम सीन्स आर रिअली रोमॅन्टिक, लाईक के ड्रामाज हॅव देअर. I mean, K dramas can never disappoint you when it comes to romantic scenes. So they make it look more romantic, more beautiful. आणि
ते तर आहेच या सिरीजमध्ये. सो तुम्ही नक्की बघा. गॉबलिन गार्डियन गार्डियन आहे नेटफ्लिक्सवर त्याचं नाव. आणि तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. तोपर्यंत मी तुमच्यासोबत नेक्स्ट सिरीज घेऊन येते. तोपर्यंत हॅव फन, बी हॅपी, बाय.